प्रार्थना करावे म्या. आता ईश्वर चैतन्याचे लक्षण. आतापर्यंत कुटस्थ चैतन्य आणि जीव चैतन्य या परत घ्यायचं. संसार धर्म बुद्धीचे आहेत. ठीक घ्यायचे का? समजला असला विषय तर काही त्याच्यामध्ये परत आवृत्ती घ्यायची. संसार धर्म बुद्धीचे आहेत. जीवपद वाच्यार्थाच्या ठिकाणी सुखदुःखादी संसार धर्म सर्वास प्रतीत होतात. त्याबद्दल आता विचार करू. आता जीवपदाचा वाच्य काय आहे? जीवपदाचा वाच्य आहे अंतकरण अधिष्ठान चैतन्य. अंतकरण अधिष्ठान चैतन्याचं अंतकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब आणि अंतकरण हे तिघांना मिळून जीव असं म्हणतात. तर त्या जीव चैतन्याचं ठिकाणी आपल्याला सुखदुःखादी धर्म दिसून येतात. मी सुखी आहे, मी दुःखी आहे, मी अमुक गोष्टीचा कर्ता आहे, अमुक एक त्या सुखदुःखाचा भोगता आहे. हे सर्व कोणाच्या ठिकाणी दिसून येतं? जीवाच्या ठिकाणी. जीवाच्या लक्षाच्या ठिकाणी का जीवपदाच्या वाच्याच्या ठिकाणी? जीवपदाचं जे वाच्य आहे तेच म्हणतं मी सुखी आहे, मी दुःखी आहे. मग जीवपदाच्या वाच्याच्या ठिकाणी सुखदुःखादी धर्माची प्रतीती किंवा अनुभव येतो. आणि कोणाला प्रतीतीला येतात? सर्वांना प्रतीतीला येतात. त्याबद्दल आता विचार करू. जीवाच्या ठिकाणी कर्तृत्व भोक्तृत्व हे धर्म आहेत असे म्हटल्याने ते धर्म कुटस्थ बुद्धी आणि आभास या तिघावरही येतात हे खरे आहे. आता कर्तृत्व भोक्तृत्व सुख दुःख हे सगळे धर्म जीवपदाच्या वाच्याच्या ठिकाणी दिसतात. म्हणजे याचा अर्थ जीवपदाच्या वाच्यामध्ये तीन गोष्टी येतात. एक येतो चिदाभास, एक बुद्धी आणि बुद्धी अधिष्ठान चैतन्य. म्हणजे ह्या तिघांच्याही ठिकाणी हे धर्म प्रतीतीला येतात. कोणते? कर्तृत्व आणि भोक्तृत्व. पण ते जीवपणाचे सर्व धर्म म्हणजे कर्तृत्व भोक्तृत्व पापपुण्य सुखदुःख इत्यादी बुद्धीसह चिदाभासाचे आहेत, कुटस्थाचे नाहीत. आता आपण परवाच पाहिलं की कुटस्थ चैतन्याच्या ठिकाणी हे सुखदुःख कर्तृत्व भोक्तृत्व आदी कोणतेही धर्म नाही. कारण जीवपदाचं लक्ष कुटस्थ चैतन्य आहे, बरोबर ना. आणि कुटस्थ चैतन्याच्या ठिकाणी हे धर्म नाहीत. व अर्थात हे धर्म कोणाच्या ठिकाणी आहे? तर बुद्धिस्थ चिदाभासाच्या ठिकाणी किंवा चिदाभासासह असणारी बुद्धी किंवा बुद्धीसह असणारा चिदाभास यांचेच हे धर्म आहेत असं आपल्याला लक्षात येतं. किंवा असंच आपण ध्यानी घेतलं पाहिजे की कुटस्थ जो आत्मा आहे त्या आत्म्याचे हे कर्तृत्व भोक्तृत्व पाप पुण्य सुखदुःख हे धर्म आत्म्याचे नाहीत. हे धर्म अर्थात कोणाचे? बुद्धिस्थ चिदाभासाचे आहे किंवा चिदाभास आणि बुद्धी ह्या दोघांचे मिळून आहेत. जीवपणाचे सर्व धर्म म्हणजे कर्तृत्व भोक्तृत्व पाप पुण्य व सुखदुःख इत्यादी बुद्धीसह चिदाभासाचे आहेत, कुटस्थाचे नाहीत. कुटस्थाच्या ठिकाणी आहेत असे भ्रांतीने वाटते आणि ती भ्रांती ही बुद्धीसह आभासास होते. आता एक वाटतं आपल्याला, असं वाटतं का हे कुटस्थाचे नाही बुद्धीचे हे? असं वाटत नाही. हे धर्म कुटस्थाच्याच ठिकाणी आहेत असं वाटतं, म्हणजे माझ्याच ठिकाणी आहेत असं वाटतं. परंतु हे का वाटतं? तर या ठिकाणी बुद्धीसह असताना जो चिदाभास त्या बुद्धीला भ्रम झालेला आहे. धर्म कुटस्थाचे नाहीत पण कुटस्थाचे आहेत असं वाटतं. त्याला कारण काय आहे? मध्ये भ्रम मानावा लागतो. भ्रांती, त्यालाच काय म्हणतात? भ्रम किंवा भ्रांती. भ्रांतीनं काय वाटतं की हे धर्म कुटस्थाचे आहे. पण ही भ्रांती होती कोणाला? कुटस्थाला भ्रांती होते का? भ्रांती सुद्धा कोणाला होती? बुद्धिस्थ असणाऱ्या चिदाभासालाच ही भ्रांती होते. बुद्धिस्ट म्हणजे ही भ्रांती सुद्धा होते कुठं? बुद्धिस्थ चिदाभास या ठिकाणी ही भ्रांती होते. भ्रांती ही बुद्धीसह आभासास होते, कुटस्थास नाही. कुटस्थाला भ्रांती होत नाही. कारण कुटस्थ शब्दाचा अर्थच निर्विकार असा आहे. कुटस्थ या शब्दाने कुटवत निर्विकारेण स्थिता कुटस्थ. कुटाप्रमाणे म्हणजे सोनाराच्या ऐरणीप्रमाणे जो निर्विकार राहतो त्याला कुटस्थ म्हणतात. अर्थात कुटस्थाच्या ठिकाणी कोणताही विकार नाही. म्हणजेच कुटस्थाच्या ठिकाणी पाप पुण्य सुखदुःख कर्तृत्व भोक्तृत्व हे कोणतेही धर्म कुटस्थाच्या ठिकाणी नाहीत. पण कुटस्थाच्या ठिकाणी वाटतात म्हणजे कशामुळे वाटतात? भ्रमामुळे. आणि तो भ्रमही होतो कोणाला? बुद्धिस्थ चिदाभासाला होतो. कुटस्थाला भ्रम होत नाही. आणि भ्रांतीचं ठिकाणही कोण आहे?
चिदाभासासह असणारी बुद्धी किंवा बुद्धिस्थ चिदाभास, त्यालाच ही भ्रांती होते. कारण कुटस्थाला होत नाही, कारण कुटस्थ शब्दच असं सांगतो, आहे की नाही. आपण काय म्हणतो तर लोक जसं स्वामी महाराज सांगायचे, ते डालडा म्हणून ज्याला म्हणतात त्याच्यावर काय लिहिलेलं असतं, वनस्पती का घी असं लिहिलं असतं ना. म्हणजे तोंडाने सांगतं वनस्पती का घी, आणि आपण पंक्तीत वाढायला लागलं का तूप कोणाला पाहिजे, तूप कोणाला पाहिजे म्हणतो. वास्तविक ते सांगतं की मी तूप नाही, वनस्पतीचं तेल आहे, आणि आपण त्याला काय म्हणतो, तूप आहे असं म्हणतो. तसा कुटस्थ शब्द सांगतो का हे कर्तृत्व भोक्तृत्व माझं नाही, आणि आपण म्हणतो मला काय झालं, सुख दुःख कर्तृत्व भोक्तृत्व असं तो कुटस्थ शब्द सांगत असताना आपण त्याच्यावर हे धर्म कर्तृत्व भोक्तृत्व आरोपित करतो, असा त्याचा अर्थ आहे. कुटस्थ शब्दाचा अर्थच निर्विकार असा आहे. सोनाराच्या ऐरणीप्रमाणे सर्व अलंकाराहून अलिप्त किंवा कुट म्हणजे मिथ्या अशी जी बुद्धी, तीतस्थ म्हणजे असंग रूपाने राहिलेला तो कुटस्थ, असा कुटस्थ शब्दाचा अर्थ आहे. आता कुटे स्थितः इति कुटस्थः, कुट शब्दाचा अर्थ आहे बुद्धी. म्हणजे खरा तर कुट शब्द असतं, आपण म्हणतो ना तो मनुष्य कुटील आहे म्हणजे याचा अर्थ कुट म्हणजे मिथ्या, अशा प्रकारचे विचार करतो किंवा अशा प्रकारच्या क्रिया करतो. तर इथं कुटस्थ, कुट याचा अर्थ आहे मिथ्या, आणि मिथ्या कोण आहे, बुद्धी. म्हणून कुटे स्थितः म्हणजे मिथ्यामध्ये राहिलेला, म्हणजे मिथ्या बुद्धीमध्ये नाम स्थितः, कुटे स्थितः मिथ्या बुद्धीत राहिलेला. मिथ्या बुद्धीत राहिलेला म्हणजे मिथ्या बुद्धीच्या आत बाहेर सगळीकडं राहिलेला, म्हणजे मिथ्या बुद्धी ज्याच्यावर भासते असं त्या मिथ्या बुद्धीचं अधिष्ठान असलेला तोच कोण आहे, कूटस्थ चैतन्य, साक्षी चैतन्य. त्याला प्रत्येक आत्मा किंवा सर्वात जवळचं नाव काय आहे, मी असं ज्याला म्हणतात, आहे की नाही. सर्वात जवळचं नाव काय त्याचं, मी. तर एकास्तकेतला कुटवत निर्विकारेण स्थितः, कुटाप्रमाणे म्हणजे सोनाराच्या ऐरणीवर किती अलंकार घडतात मोडतात, परंतु त्या ऐरणीला काहीच परिणाम होत नाही. तसं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सगळा व्यवहार घडतो मोडतो, परंतु आत्मस्वरूपाशी त्याचा काहीही संबंध नाही. हा एक कुट शब्दाचा अर्थ आहे, कुटवन निर्विकारेण स्थितः. दुसरा अर्थ आहे कुटे स्थितः, कुटामध्ये राहतो. कुट म्हणजे मिथ्या असणारी जी बुद्धी, आणि त्या बुद्धीमध्ये राहतो, कारण बुद्धी आहे भ्रमात्मक, निरधिष्ठान भ्रम होत नाही. त्या बुद्धिरूपी भ्रमाचं अधिष्ठान होऊन राहिलेला तो कुटस्थ, आहे की नाही. साक्षी चैतन्य किंवा त्याला कुटस्थ चैतन्य, साक्षी आत्मा, द्रष्टा, प्रत्येक तत्व किंवा प्रत्येक आत्मा असं त्याला म्हणतात. आणि कोणी कोणी त्याला ब्रह्म म्हटलं तर चालेल का, चालेल, कारण तो सुद्धा एकच आहे. कुटस्थ आणि ब्रह्माचं नित्य ऐक्यच आहे. का एकाच ब्रह्माला आलेली दोन नाव आहेत, का उपाधी वेदामुळे आलेली आहेत, का समजून सांगण्यासाठी आलेली आहेत, समजून सांगण्यासाठी आलेले. सोनाराच्या ऐरणीप्रमाणे सर्व अलंकाराहून अलिप्त किंवा कुट म्हणजे मिथ्या अशी जी बुद्धी, तितस्थ म्हणजे असंग रूपाने राहिलेला. बुद्धीत राहतो पण बुद्धीचा स्पर्श नाही, म्हणजे याचा अर्थ असंगोही न सज्जते, असंग असणारा आत्मा कुठेही संग पावत नाही. मग बुद्धीशी तरी, बुद्धीच्या आत बाहेर बुद्धीचं अधिष्ठान होऊ नये, बुद्धीशी त्याचा काही संबंध नाही. अशा प्रकारे कुट म्हणजे मिथ्या अशी जी बुद्धी, तितस्थ म्हणजे स्थित म्हणजे असंग रूपाने राहिलेला तो कुटस्थ, असा कुटस्थ शब्दाचा अर्थ आहे. यावरून कोणताही धर्म कुटस्थाचा नाहीत, ते सर्व धर्म आभासाचे आहेत. याचाच अर्थ कर्तृत्व भोक्तृत्व सगळे धर्म काय आहे, कुटस्थाचे नाही, तर ते आहेत कोणाचे, बुद्धिस्थ आभासाचे आहेत. ठीक आहे ना. आता हे झालं स्थूलमानाने. आता म्हणतात सूक्ष्म विचार केला तर संसार धर्म आभासाचे नाहीत. पहिल्यांदा काय सांगितलं, संसार धर्म कुटस्थाचे नाहीत, संसार धर्म कोणाचे आहेत, आभासाचे आहेत. आता पुन्हा सूक्ष्म विचार केला तर आभासाचे पण नाही म्हणतात. ऐक, म्हणजे शास्त्र जे आहे ना आपल्याला हळूहळू कसं ह्या सुखदुःख धर्म आहेत कोणाचे, नेमके हे कुटस्थाचे आहेत की बुद्धीचे आहेत की आभासाचे आहेत की तिन्ही मिळून आहेत, नेमका आहे ह्यात. कारण माणसाला सगळ्यात जास्त जे आहे ना जीवनामध्ये, हे सुख आणि दुःख हे सारखे सतावतात, आणि सगळे प्रयत्न काय आहे, अविनाशी सुख प्राप्त, म्हणजे त्याला काय म्हणतो परमानंदाच्या प्राप्तीसाठी, आणि दुःखाच्या आत्यंतिक
निवृत्तीसाठी. त्यामुळे नेमके हे सुखदुःख धर्म आहेत कोणाचे जर आपल्याला कळले तर ज्याचे असतील त्याच्या माथी मारून देऊन आपण वेगळे हो, किंवा आपलेच असतील आहे की नाही, म्हणजे आपल्याच ठिकाणी जर सुखदुःख असतील म्हणजे कुटस्थाचे असतील सुखदुःख धर्म, तर आता कुटस्थाचे असतील तर ते कुटस्थाला सोडून कधी राहणार नाही. मग याचा अर्थ ते पदार्थ जर खरेच आहेत सुखदुःख आणि ते आत्मेच्याच ठिकाणी, तर आता काय करावं लागेल, कर्म किंवा उपासनेने त्यांची निवृत्ती करण्याचा प्रयत्न करावा लागेल. जो पदार्थ सत्य असतो त्याची ज्ञानाने निवृत्ती होत नाही. म्हणजे त्याचा अर्थ जर हे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असतील तर कशाला हे मिथ्यात्व चिंतन ऐकून घ्या, आपलं लगेच तीर्थयात्रा जप दान तप काही दुसरी साधनं केली पाहिजे. कारण सत्य सर्प असला तर तो कशाने निवृत्त होतो, क्रियेने आहे की नाही, आणि मिथ्या सर्प असला तर तो कशाने निवृत्त होतो, मंत्राने. त्याप्रमाणे आहे की नाही, मिथ्या सर्प असला तर तो कशाने निवृत्त होतो, रज्जू अधिष्ठान ज्ञानाने. मग इथं जर कुटस्थाचे धर्म असतील तर अधिष्ठान कुटस्थाच्या ज्ञानाने ते निवृत्त होतील काय, कुटस्थाचेच धर्म असतील आणि ते सत्य असतील तर त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतील का नाही. आपल्याला असं पण दाखवता येतं की कधी कधी जरी अनवधान असलं तरी अनवधान आहे हे आपण दाखवू शकतो आहे की नाही, असं पण होऊ शकतं. हे एक बुद्धी कुशलता आहे समोरच्या माणसाला बुद्धीच्या महाविस्मर खरं असू द्या म्हणजे झालं. आमचं काय म्हणणं नाही, अशा थाटात जर तुम्ही असाल तर आम्ही दररोज पहिल्यांदा आपलंच दर्शन घेत जाऊ आहे की नाही, आपण वंदनीय आहात. तर सांगतात की पहिल्यांदा सांगितलं की हे बुद्धी ते धर्म, पहिल्यांदा सांगितलं हे कुटस्थाचे नाही. त्या स्वामी महाराज सांगायचे, आपण चिंतन केलं असेल कधी, समोरची बाई त्या दुसऱ्या समोरच्या घरामध्ये भांडायला गेली आणि तिनं काय सांगितलं की हे जे सुख दुःखादी आपलं हे जे माझ्या मुलाचं कडं चोरी गेलेलं आहे आणि ते कडं तुझ्या मुलाने घेतलं तेव्हा ते परत दे. तिनं सांगितलं की माझ्या मुलाने कडं घेतलंच नाही. ती म्हणे मग घेतलं कोणी, म्हणे ते कोणी घेतलं असेल ते घे पण माझ्या मुलाने घेतलं नाही, एवढंच तिनं सांगितलं. म्हणजे तू कोणाचं घेतलं असेल ते पहा. तसं हे जे सुखदुःख धर्म आहेत हे कुटस्थाचे नाहीत, मग कोणाचे असेल ते तुम्ही बघून घ्या, आमचा काही संबंध नाही. पण ती बाई फारच हटून बसली की ते म्हणे तुझ्या मुलांनी नाही घेतलं तर कोणी घेतलं माहित नाही. मग माझं असं मत आहे तुझ्याच मुलांनी घेतलं असं तिने सांगितलं. मला मुलगाच नाही. मला मुलगाच नाही तर आता मुलांनी घेतल्याची काय सिद्धी केली. तसं या ठिकाणी आपल्याला हे जे धर्म आहेत हे कुटस्थाचे नाही, म्हणजे कुटस्थाला सुखदुःख हे माहीतच नाही. त्याचं कारण असणारं अज्ञान त्याच्या ठिकाणी नाही, अज्ञानाचं कार्य सुखदुःख नाही. मग हे आहेत कोणाचे हे सुखदुःख धर्म, चिदाभासाचे आहेत का बुद्धीचे आहेत का कुटस्थाचे आहेत. पहिल्यांदा म्हणे कुटस्थाचे नाही, मग कुटस्थाचे नाही तर मग कोणाचे आहेत म्हणे चिदाभासाचे. मग आता चिदाभासाचे आहेत, चिदाभासाच्या माथी मारू असंच ठरलं. पुन्हा शंका येते का सूक्ष्म विचार करायला लागला हे धर्म कोणाचे, चिदाभासाचे. नुसतं प्रतिज्ञा केली म्हणून चिदाभासाचे म्हणता येईल का, आम्ही काय बाबा वाक्यम प्रमाण मानणार आहेत का. तुम्ही म्हणता चिदाभासाचे, बरं चिदाभासाचे, बुद्धीचे तर बुद्धीचे, कुटस्थाचे तर कुटस्थाचे. का बरं असं तुम्ही काही सांगितलं का मान्य करता. अहो आम्हाला वेडीला सासर आणि माहेर सारखंच असतं आहे की नाही, त्या न्यायाने आम्ही काय म्हणतो तुम्ही जे म्हणाल ते. तर तसं इथं म्हणतात की हे धर्म कुटस्थाचे नाहीत, हे कोणाचे आहेत, चिदाभासाचे आहेत. मग आता पुन्हा विचार सुरू झाला हे धर्म चिदाभासाचे खरोखर आहेत का, तर ते सांगतात सूक्ष्म विचार केला तर संसार धर्म आभासाचे नाहीत. कारण आभास तरी कुटस्थाचा किंवा ब्रह्मचैतन्याचा आहे. चैतन्य जर निर्विकार आहे तर आभास विकारी कसा होईल. आता जर ते चैतन्य चिदाभासाचे आहेत म्हणावं तर चिदाभास कोणाचा आहे, चैतन्याचा. आता चैतन्य ठरलं निर्विकार, मग निर्विकार चैतन्याचे धर्म नाहीत, ते त्याच्या प्रतिबिंब रूप असणाऱ्या आभासाच्या ठिकाणी कसे येतील आहे की नाही. जे आडात नाही ते पोऱ्यात कसं काय येणार आहे की नाही. जर आपल्याला ग्रीवास्त मुख ज्या प्रकारचं असेल तर त्याच प्रकारचं मुख आपल्याला आरशामध्ये दिसणार ना, का दुसरं दिसणार. मग ते जे धर्म मूळ चैतन्याचे नाहीत किंवा कुटस्थाचे नाही, त्या कुटस्थाचाच आभास चिदाभास आहे ना. कुटस्थाचाच बुद्धीमध्ये पडलेलं जे प्रतिबिंब त्याला चिदाभास म्हणतात. ते जर चैतन्याच्या कुटस्थ चैतन्याचे धर्म नाहीत सुखदुःखादी, बरोबर ना, कर्तृत्व भक्तृत्वादी धर्म जर कुटस्थाचे नाही, कुटस्थाचाच बुद्धीमध्ये पडलेला चिदाभास, त्याचे तरी ते धर्म कसे काय म्हणता येतील. अर्थात चिदाभासाचे म्हणण्याची सोय नाही.
चैतन्य जर निर्विकार आहे तर आभास विकारी कसा होईल? बिंबरूप चैतन्यात जे धर्म नाहीत ते प्रतिबिंबरूप आभासास कोठून येतील? त्याच्यासाठी उदाहरण दिले. डोक्यात जर पागोटे नसेल तर आरशातील प्रतिबिंबात पागोटे घातलेले डोके कसे दिसणार? जर त्यांनी डोक्यात टोपी असली तर आरशात टोपी दिसणार, पागोटा असलं तर पागोटच दिसणार. पण प्रत्यक्ष सुखदुःख धर्म दिसतात त्याची वाट काय? ते म्हणतात हे बरोबर आहे, पागोट नसलं तर पागोट आरशात दिसत नाही, पण या ठिकाणी सुखदुःखादी धर्म नाहीत म्हणतात, पण बुद्धीमध्ये प्रत्यक्ष आम्हाला दिसतात ना. अनुभवाचा आपलाप करता येत नाही, अनुभवाचा निषेध करता येत नाही. सुखदुःखादी धर्म, प्रत्यक्ष सुखदुःखादी धर्म दिसतात त्याची वाट काय? तुम्ही म्हणाल कोणाला दिसतात? आम्हालाच दिसतात ना. प्रत्यक्ष आमच्या काय हे अनुभवाला येतात, आणि अनुभवाची गोष्ट त्याचा तुम्हाला आपलाप किंवा निषेध करता येणार नाही. आता पण प्रत्यक्ष सुखदुःखादी धर्म दिसतात त्याची वाट काय असे कोणी विचारील तर त्यास इतकेच सांगणे आवश्यक आहे की ते धर्म, सर्व धर्म आभासाचे नसून एकट्या बुद्धीचेच आहेत, आणि त्याच बुद्धीत आभास असल्यामुळे बुद्धी संबंधाने आभासाचे आहेत असे वाटते मात्र. आता अगोदर म्हणणे की सगळ्यात जीव शब्दाचे, जीवाचे ते धर्म आहेत. जीव म्हटलं की 3 गोष्टी त्याच्यात आल्या. मग आता तिन्हीपैकी तिघांचे मिळून आहेत की दोघांचे आहेत की एकाचे आहेत असा प्रश्न निर्माण होतो. मग त्यांनी पहिल्यांदा सांगितलं, कारण शास्त्र वचनाला काय होईल, अत्यंत विरोध येईल. कुटस्थ शब्दाचाच अर्थ सांगतो की माझे नाहीत, आहे की नाही, असं सांगतो, त्यामुळे कुटस्थाचे नाही. मग आता म्हणणे ते काय करा, चिदाभासाचे आहेत असं म्हणा. पण पुन्हा शंका आली, चिदाभासाचे कसे असतील? चिदाभास कोणाचा आहे? चैतन्याचा. कुटस्थ चैतन्य निर्विकार, तर त्याचंच प्रतिबिंब असणारा चिदाभास हा विकारी कसा होईल? तोही निर्विकार मानलाच पाहिजे. मग आता कोणाचे नाही? चिदाभासाचे नाही. मग आता काय म्हणायला लागले, हे धर्म कोणाचे आहे? बुद्धीचे आहे. बुद्धीचे आहे, मग माझे कोण म्हणतो? माझे काय जडबुद्धी म्हणते का? म्हणणारा तर चिदाभासच मानावा लागेल ना, बरोबर आहे ना. म्हणणारा काय पाहिजे? चैतन्य पाहिजे, चिदाभास पाहिजे, चेतन पाहिजे. तर त्यासाठी सांगतात की प्रत्यक्ष सुखदुःखादी धर्म दिसतात त्याची वाट काय असे कोणी विचारील तर त्यास इतकेच सांगणे अवश्य आहे. तर अशा माणसाला काय उत्तर द्यायचं का ते धर्म आभासाचे नसून एकट्या बुद्धीचेच आहेत. आता सुखदुःखादी सर्व धर्म कोणाचे नाही? कुटस्थाचे नाहीत. आणखी कोणाचे नाही? आभासाचे नाही. मग आहेत राहिली एकटी बुद्धी. मग हे सगळे धर्म कोणाचे आहे? एकट्या बुद्धीचेच आहेत. मग बुद्धीचेच आहेत तर असं दिसावं ना बुद्धीचे आहेत असं कुठं वाटतं? ते कोणाचे आहेत? माझे आहेत असं वाटतं ना. त्याचं कारण ते म्हणतात की एकट्या बुद्धीचेच आहेत, आणि त्याच बुद्धीत आभास असल्यामुळे बुद्धी संबंधाने आभासाचे आहेत असे वाटते. परंतु ते काय म्हणतात की या ठिकाणी आभासाचे कसे वाटतात आम्हाला? तर त्या आभास बुद्धीत आहे की नाही, आणि त्या बुद्धिस्थ आभासाने त्या काय केला? त्या बुद्धीचा काय केला? संबंध केला, आणि त्या संबंधामुळं ते कोणाचे वाटतात? ते आहेत बुद्धीचे. पण आभास तिच्यामध्ये असल्यामुळं, त्या संबंधामुळं, बुद्धीचा आणि आभासाचा असणाऱ्या संबंधामुळं ते कोणाचे वाटतात? संबंध केल्यामुळं आभासाचे आहेत असं वाटतात. त्यासाठी स्वामी महाराज एक उदाहरण सांगायचे, मला चांगलं आठवत नाही, परंतु हा नाही, ते बात समानाधिकरण्यामध्ये, बात समानाधिक 2 भाऊ आहेत, त्यांचं एकमेकावर काय आहे? प्रेम आहे. दोघांचं एकमेकावर प्रेम आहे, परंतु पुढं त्यांचं एकमेकामध्ये मतभेद झालं. तर तो म्हणतो की मला स्वतंत्र पाहिजे, मला तुझ्यापासून वेगळं निघायचं. तर त्यांनी सांगितलं की कारण काय आहे? तर त्यांनी सांगितलं की तुझं ठीक आहे, परंतु तुझी जी पत्नी आहे त्या पत्नीशी संबंध असल्यामुळं, आणि ती पत्नी आम्हाला, तुझी पत्नी प्रतिकूल असल्यामुळं, ती रोज भांडत असल्यामुळं आम्हाला काय करावं लागतं? तुझाही संबंध सोडावा लागतो, नाहीतर तुझा संबंध सोडण्याचं कारण नाही. तसं या ठिकाणी बुद्धीचे धर्म आहेत, पण बुद्धीचा आभासाने काय केलेलं आहे? संबंध धरलेला आहे, आणि त्यामुळे आम्हाला काय वाटतं? ते धर्म कोणाचे? आता वास्तविक दोषी कोण आहे? पत्नी. परंतु त्या दोषाचा आरोप कोणावर झाला? तुझं माझं जमणार नाही म्हणतो. कोणाला? भावाला. का? तर त्या पत्नीशी संबंध आहे म्हणून. तसा बुद्धीशी संबंध कोणाला आहे? कोणाचा आहे? चिदाभासाला. त्यामुळे धर्म सगळे सुखदुःखादी कोणाचे आहेत? बुद्धीचे. आणि आरोपित कोणावर होतात? आभासावर. आरोपित होतात का आरोपित केल्यासारखे आहेत? आरोपित केल्यासारखे. का बरं? करणं काय चुकलं का आमचं? चुकलं नाही, कारण त्याचा संबंध कोणाशी झालाय? बुद्धी. जो सामान्य चैतन्य, कुटस्थ चैतन्य, ते विशेष भावाला आणणारी कोण आहे? बुद्धी आहे. आणि त्यामुळे ते त्या बुद्धीचे दोष कोणावर आरोपित केले? आभासावर.
बुद्धीत आभास असल्यामुळे बुद्धी संबंधाने आभासाचे आहेत असे वाटते. मात्र जसे पाण्यात पडलेले प्रतिबिंब पाणी हलले म्हणजे हलल्यासारखे दिसते, पण वास्तविक पाणी हलते, प्रतिबिंब हलत नसते. आता उदाहरण दिले. हे उदाहरण नाथ महाराजांनी भागवतामध्ये फार विस्ताराने स्पष्टीकरण करून सांगितलेले. तर पाण्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडलं आहे की नाही. सूर्य आकाशात स्थिर आहे आणि प्रतिबिंब कसं आहे, सारखं हलताना दिसतं आहे की नाही. प्रतिबिंब हलताना दिसतं. मग खरं प्रतिबिंब हलतं का पाणी हलतं? पाणी हलतं तेव्हा प्रतिबिंब स्थिरच असतं का? बिंब स्थिर आहे तर प्रतिबिंब सुद्धा काय आहे, खाली जलस्थित प्रतिबिंब सुद्धा स्थिर आहे. मग ते स्थिर दिसतं का हलतं? मग हलतं म्हणजे हल्ल्याशिवाय हलतंय काय? का हल्ल्यासारखं वाटतं का? पाण्याचा हलण्याचा आरोप त्याच्या हलण्यावर केला जातो. पाणी हलतं आणि काय वाटतं? प्रतिबिंब हलतं. म्हणजे प्रतिबिंब सुद्धा स्थिर आहे. जर आकाशात प्रतिबिंब स्थिर आहे तर जलस्थ प्रतिबिंब सुद्धा काय आहे, स्थिरच आहे. परंतु तो हल्ल्याचा भ्रम होतो की काय? हल्ल्याचा भ्रम होतो. आणि त्या भ्रम होण्याला कारण काय आहे? पाण्याचं हलणं हा त्या भ्रमाला काय आहे, कारण आहे. जसे पाण्यात पडलेले प्रतिबिंब हलले म्हणजे हल्ल्यासारखे दिसते, पण वास्तविक पाणी हलते, प्रतिबिंब हलत नसते. हे कशासाठी सांगितलं तर त्याच्यासाठी दार्ष्टांतिक सांगतात, दृष्टांत सांगितलं. आता सिद्धांत सांगतात. त्याचप्रमाणे बुद्धीचे संसार धर्म बुद्धीच्या संबंधाने आभासाच्या ठिकाणी दिसतात. संसार धर्म कोणाचे? संसार धर्म म्हणजे कर्तृत्व, भोक्तृत्व, सुख दुःख, पाप पुण्य, हे संसार धर्म आहेत कोणाचे? बुद्धीचे. परंतु बुद्धीच्या ठिकाणी त्या कुटस्थ चैतन्याचा पडलेला जो आभास, त्या आभासाचा आणि बुद्धीचा संबंध असल्यामुळं ते बुद्धीचे धर्म कोणाचे आहेत? आभासाचे आहेत असं वाटतं. संसार सुख दुःख हे धर्म कोणाचे आहेत? आभासाचे असं वाटतं. का? तर त्या आभासाने बुद्धीचा संबंध केला म्हणून. मग आता येईल ना पुढं. तर आता ते म्हणतात बुद्धी जड आहे, तिचे कसे काय असतील, आहे की नाही. बुद्धी तर काय आहे, जड आहे. आता येईलच क्रमाने. मग जड बुद्धीच्या ठिकाणी तरी कसे काय असतील? कुटस्थ निर्विकार चैतन्याचे नाही, त्याचा असल्यामुळे आभासाचे नाही. आणि पुन्हा कोणाचे नाहीत? कुटस्थ आपलं बुद्धीचे पण नाहीत. मग आहे काय सुख दुःख? मग आहेत कोणाचे? अरे सुख दुःख हे कोणाच्याच ठिकाणी राहणं शक्य नाही. सुख दुःख हा काय फक्त भ्रम आहे की नाही. सुख दुःख हा काय ना बुद्धीच्या ठिकाणी ना आभासाच्या ठिकाणी. तो सुखाने तुम्हाला भ्रम काय झाला, मी सुखी आणि दुःखी, आणि त्याच्यासाठी हाय झाला भ्रम. आणि त्याच्यासाठी तुम्ही काय रात्रंदिवस तळमळ करत अनेक नाना साधनांच्या केल्या खटपटा, ते सुद्धा काय सतत केल्या सगळ्या भ्रमात. आणि म्हणे आता तो भ्रम आम्हाला कळला, आणि मग तो भ्रम कळल्यावर तो हा भ्रम आहे असं कळलं, मग तो गेला की नाही? तो भ्रम काय झाला, निवृत्त झाला. हा सुद्धा काय आहे, पुन्हा भ्रमच आहे की नाही. याच्यामध्ये हंसगीतामध्ये काय आठवतं का? हंसगीतामध्ये एक विषय आलेला आहे भागवतामध्ये. असा विषय आला की सनकादिक जे आहेत ना, ही कोणाचे? ब्रह्मदेवाचे मानसपुत्र. ते कोणाला शरण गेले? ब्रह्मदेवाला. आणि ब्रह्मदेवाला त्यांनी सांगितलं की आमच्या चौघा बंधूंच्या सारखं रात्रंदिवस आम्ही विचार करतो, त्याच्यामध्ये आम्हाला एक मोठी शंका आली. तर त्यांनी सांगितलं काय शंका आहे तुमची? ब्रह्मदेवाने विचारलं. ब्रह्मदेवाने आपली मुलं असल्यामुळे वेळ काढला. खरं तर त्याला हे सगळ्या जगाचं सगळं पाहायचं असतं, एवढे मटकी घडवायचे असतं, त्याला वेळ पण नाही. पण आता मुलांच्यामुळे त्यांनी वेळ काढला थोडा, आहे की नाही. मुलांच्यासाठी वेळ काढावा लागतो, कारण आत्मा वै पुत्र नामा अशी. पुत्र आपला काय आहे? आत्माच आहे. त्यामुळे वेळ काढावा लागतो कधी कधी. तर तसं त्यांनी वेळ काढला आणि विचारलं काय शंका आहे. तर त्यांनी शंका, आपल्याला माहिती आहे धाता यथा पूर्वमा कल्पयेत, सगळं सृष्टी जशी पूर्वी होती नाही की नाही, तशी ती सृष्टी पुन्हा तो निर्माण करतो. ते सगळे प्राणीमात्रांच्या कर्माचे जैसे ज्याचे कर्म तैसे फल देतो ईश्वर. त्याची सगळं त्याच चिंतनात तो व्यस्त असतो. परंतु त्यांनी वेळ काढला. मग त्यांनी विचारलं शंका अशी आहे की अहो आम्हाला एवढं दुःख होतं ना, तर ते काय कशामुळं? चित्तात विषयाचं चिंतन झालं की मग माणसाला दुःख होतं. हे तर सगळ्यांचा अनुभव आहे की नाही. एकदा विषयाचं चिंतन सुरू झालं तिथपासूनच दुःखाची काय होते? सुरुवात होते. आणि सगळं विषय भोगताना सुख दुःख, विषय प्राप्त करताना दुःख, विषय निघून गेल्यावरही दुःख. विषय नावाचा पदार्थ एकदा अंतःकरण वृत्तीशी संबंधित झाला का सगळं दुःखच दुःख,
आहे की नाही. तर मग त्यांनी सांगितलं, तेव्हा आमचा चौघा भावंडांचा विचार झाला की नेमकं हे जे विषय आहेत हे चित्तात कुठून तरी येतात आणि मग हे दुःख देतात, का ते चित्त जे आहे ते विषयांकडे जातं, आहे की नाही. दोन्हीपैकी घडतं काय नेमकं, आहे की नाही. म्हणून त्यांनी सांगितलं किंवा हे आम्हाला कळू द्या. जर आम्हाला कळलं विषय चित्तात येतात, असं जर कळलं तर त्या विषयांना विषयाच्या ठिकाणी येऊ. जर चित्त विषयात जातं असं जर कळलं तर काय करू, चित्ताला चित्ताच्या ठिकाणी थोपवून ठेवू, आहे की नाही. म्हणून आम्हाला याचा उलगडा करून सांगावा असं ब्रह्मदेवाला त्यांनी विचारलं. ब्रह्मदेवाला त्या प्रश्नाचा अर्थ कळला पण उत्तर देता काही येईन, कारण त्याची बुद्धी मडकं घडवण्यातच व्यस्त झाल्यामुळं त्याला या अशा गंभीर प्रश्नाचं उत्तर देता येईना. बरं, वडील असल्यामुळं म्हणता येईना की मला याचं उत्तर देता येत नाही, आहे की नाही. मी अडाणी असं त्याला म्हणता येईना. मग त्यांनी काय केलं, मनातल्या मनात तो म्हणतो काय, ब्रह्मा माझे पोटीचे बाळ. भगवान विष्णू म्हणतात की ब्रह्मदेवाचा पिता कोण आहे, भगवान विष्णू. मग त्यांनी काय केलं, ध्यान केलं आणि भगवान विष्णूचं स्मरण केलं. त्याबरोबर म्हणे की आता ह्या प्रश्नाचं उत्तर कोण देईल, तर माझा पिता, यांचा परमपिता. त्यांनी लगेच तत्काल त्यांचं स्मरण केल्याबरोबर भगवान हंसाच्या रूपाने त्या ठिकाणी आले. हंसाचं रूप घेऊन त्या सनकादिकांनी ब्रह्मदेवांचा जिथं संवाद चालला तिथं आले. त्याला पाहिल्यावर ब्रह्मदेवानी खुणवलं त्यांना, विचारा याला विचारा. म्हणजे असं म्हणणं नाही मला येत नाही म्हणून, यांना विचारा असं विचारल्याबरोबर मग त्या निमित्ताने त्यांनी विचारलं त्याला काय, को भवान असं विचारलं. त्या सनकादिकांना पुढं आपण कोण आहात, तर आपण कोण आहात या प्रश्न विचारल्याबरोबर त्यांनी सांगितलं तू कोण आहे हे प्रश्न जे ना, तो तुमचा प्रश्न जो आहे ना, भवान काय को भवान इति वाह प्रश्न हा निरर्थक हा, तुम्ही असा निरर्थक प्रश्न विचारला असं म्हटले. निरर्थक प्रश्न असं कसं काय विचारलं, कारण मी जे म्हटलं तर तुम्ही कोण असं म्हणताना मी एक आणि तुम्ही एक, परंतु देह रूपाने असणारे तुम्ही नाही आणि मी नाही, कल्पित आहे. आत्मरूपाने असणारे एकच आहे. बरं, विचारलं जाणारं जे अंतःकरण वृत्ती ती कल्पित आहे, विचारणारी वाणी मुक्तीही कल्पित आहे. मूळ स्वरूपाच्या ठिकाणी जो मूळ मी आहे आणि मूळ तुम्ही आहात ते एकच आहे आणि ते केवलच आहे, त्याच्यामध्ये दुसरा पदार्थच नाही. ना विचारणारा कोणी ना सांगणारा कोणी, तिथं विचारणारं नाही आणि सांगणे पुसणे दोन्ही नाही. अशा प्रकारची जी स्थिती आहे त्या स्थितीमध्ये आणि तुम्ही काय विचारता को भवान असं विचारणंच काय आहे, निरर्थक आहे. आणि ह्या निमित्ताने त्यांनी काय केलं, त्यांच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. उत्तर देताना सांगितलं चित्त तरी काय आहे, जड आहे, ते विषयांच्या ठिकाणी जाणार नाही. बरं, विषय जड आहे ते होऊन चित्ताच्या ठिकाणी येणार नाही. बरं, चिदाभास म्हणावा तर तो कोणाचा आहे, चैतन्याचा, त्याचे धर्म असणं शक्य नाही. कुटस्थ चैतन्य तर निर्विकारच आहे, आहे की नाही. मग या ठिकाणी मग चित्त विषयामध्ये कोणाचं जातं आणि कोणाचं चित्त विषय. बरं, आम्हाला अनुभव आहे. ते म्हणे ज्याला चित्त विषयाच्या ठिकाणी जाणं शक्य नाही, विषय चित्ताच्या ठिकाणी येणं शक्य नाही, हे ज्याला कळत नाही त्याच्या चित्तात विषय येतात, आहे की नाही. त्याच्या हे ज्याला कळले, ज्याला आत्मा मी आयचे हे ज्वर बाधती कैसे, आत्मानं चेत विजानीयात अयम अस्मिती पुरुषः किमिच्छन कस्य कामाय शरीरम अनुसंजरेत. विचारसागर ऐकत असताना दुसरं आपण काही जरी नाही ऐकलं, आपलं काही जरी नाही वाचलं, तर विचारसागराच्या काळात हा जो अध्याय आहे चौथ्या तरंगाच्या काळात कोणता, एकनाथी भागवताचा 13वा अध्याय, 13वा अध्याय अवश्य वाचावा. आणि तो अध्यायातून जेवढं आपल्याला विचारसागर कळेल तेवढं दुसरं कोणतं साधन नाही. पाठातून कळणार नाही, पाठ केल्याने कळणार नाही, पण विचारसागरात एकनाथी भागवत जर आपण चिंतन केलं तर ह्या चौथ्या तरंगाचा बराचसा अर्थ स्पष्ट होईल. म्हणून हंसगीत नावाचा जो 13वा अध्याय आहे तर तो 13वा अध्यायाचे चिंतन करावं. आता सांगतात सर्व धर्म आभासाचे नसून एकट्या बुद्धीचेच आहेत आणि त्याच बुद्धीत आभास असल्यामुळे बुद्धी संबंधाने आभासाचे आहेत असे वाटते. मात्र जसे पाण्यात पडलेले प्रतिबिंब पाणी हलले म्हणजे हलल्यासारखे वाटते, पण वास्तविक पाणी हलते, प्रतिबिंब हलत नसते. त्याचप्रमाणे बुद्धीचे संसार धर्म बुद्धीच्या संबंधाने आभासाच्या ठिकाणी दिसतात. आता वस्तुतः जर आभासाच्या ठिकाणी संसार धर्म नाहीत असे सिद्ध झाले तर मग ते धर्म कुटस्थाचे मुळीच नाहीत हे निराळे सांगावयास नकोत. जर आभासाच्या ठिकाणी ते सुखदुःखादी धर्माची सिद्धी होत नाही तर आभास ज्याचा आहे त्या कुटस्थाच्या ठिकाणी कशी सिद्धी होईल, आहे की नाही. त्याला कोणता न्याय म्हणतात, कैमुत्तिक न्याय.
जर आभासाचे धर्म संसार धर्म नाहीत तर कुटस्थाच्या अर्थात नाही हे वेगळे सांगावयास नको. या विषयाचे प्रतिपादन विद्यारण्य स्वामींनी तृप्तिदीपात विस्ताराने केले आहे. तर पुढच्या वर्षी जो आपल्याला तृप्तिदीप शिकायला मिळेल तर त्याच्यामध्ये हे वर्णन आहे. आता श्लोक सांगितला ना, आत्मानं चेत विजानीयात, हा एकच श्लोक आहे. या श्लोकावर 300 श्लोकाचं भरपूर मोठं प्रकरण त्यांनी लिहिलेलं आहे तृप्तिदीपामध्ये, की संसार धर्म हे कुटस्थाचे नाहीत, चिदाभासाचे नाहीत. हे धर्म कोणाचे आहेत? बुद्धीचे आहेत. जड बुद्धीचे कसे असू शकतील? तर मग ते चिदाभासाच्या ठिकाणी का वाटतात? तर त्या बुद्धीचा चिदाभासाने काय केलेलं आहे? संबंध केलेला असल्यामुळं चिदाभासाचे वाटतात, पण वस्तुतः चिदाभासाचे नाहीत. चैतन्याचे तर नाहीतच नाही. आता बुद्धीमध्ये अनंत जन्माच्या पाप पुण्याचे संस्कार आहेत. त्या संस्कारानुरूप नवीन उत्पन्न होणाऱ्या वासना, सुखदुःखे, गमनागमन हे सर्व बुद्धीच्या ठिकाणी असून बुद्धी संबंधाने चिदाभास आपल्या ठिकाणी धारण करतो. आता ही जी बुद्धी आहे हे सगळे बुद्धीमध्ये काय आहे? अनंत जन्माचे संस्कार आहेत. पापाचे, पुण्याचे किंवा अनंत जन्मामध्ये केलेल्या संस्कारामुळे त्याच्या अंतःकरणात काय आहे? किंवा बुद्धीमध्ये अनेक प्रकारच्या वासना आहेत. आणि त्या वासनेमुळं हे जे सुख दुःख हे सगळे धर्म कोणाचे आहेत? बुद्धीचे. कारण बुद्धीमध्ये ही जी सुख दुःख आहे ही कोणत्या रूपाने राहतात? संस्कार रूपाने राहतात. आपल्याला पूर्वी जे काय अनंत जन्म अनादी संसार मालेच्या ठाई नित्य विषय भोगिले पाहिजे. आपण अनंत जन्मामध्ये विषयाचा भोग करीत आलो. त्यामुळं या जन्मामध्ये जरी ते विषय गेलेले असले आहे की नाही, ती शरीर गेलेले असले तरी अंतकरण आहे की नाही, त्या अंतकरणामध्ये त्या विषयांच्या भोगाचे संस्कार किंवा वासना किंवा ते संस्कार वासना रूपाने या ठिकाणी विद्यमान आहेत. म्हणून सांगतात बुद्धीमध्ये अनंत जन्माच्या पाप पुण्याचे संस्कार आहेत. त्या संस्कारानुरूप नवीन उत्पन्न होणाऱ्या वासना, सुखदुःखे, गमनागमन हे सर्व बुद्धीच्या ठिकाणी असून ही होणारी सुखदुःख कशा कुठे होतात? मग बुद्धीच्या ठिकाणी होतात. आणि हे जाणं येणं सुद्धा कोणाचं आहे? या जन्मातून दुसऱ्या जन्मात जेव्हा जातो तेव्हा जाणारं येणारं कोण आहे? हे बुद्धीच आहे. सूक्ष्म शरीरच आहे की नाही. सूक्ष्म शरीर म्हणजेच कोण आहे? बुद्धी. स्थूल शरीराला सूक्ष्म शरीर सोडून जातं त्याला काय म्हणतात? मरण. आणि स्थूल शरीरामध्ये सूक्ष्म शरीराचा प्रवेश होतो त्याला काय म्हणतात? जन्म. आहे की नाही. मग हे जन्म मरण परंपरामध्ये कोण आहे? सगळी जाणार येणार का? हे शरीर जातं दुसऱ्या योनीला? हा, काही इथंच राहतं. दुसरं प्राप्त होणारं कुठं राहतं? मरताना पुन्हा तिथंच राहतं. मग एखादा कोणता पदार्थ आहे जो सारखा प्रवास करणारा दोघांमध्ये आहे? ते आहे सूक्ष्म शरीर म्हणजे बुद्धी. म्हणजे याचा अर्थ ही बुद्धी सगळ्या ठिकाणी आहे की नाही. आणि आता ही बुद्धी अनादी काळापासून चालत आलेली की नाही. अनादी काळापासून बुद्धीनं विषयाचा भोग घेतला आणि विषयाचे संस्कार तिच्या ठिकाणी आहेत. आणि आता ती हे शरीर गेलं तरी दुसऱ्या शरीरात बुद्धी असणार, ते गेलं तर तिसऱ्या शरीरात असणार. आहे की नाही. अशी कुठपर्यंत राहील? ही नित्यच राहणार. कधीही ह्या बुद्धीच्या सुखदुःखाचा नाश होणारच नाही. आहे की नाही. कधीही नाश होणारच नाही. कारण होतो. कधी होतो? ब्रह्मज्ञान झाला म्हणजे एवढी गोष्ट लक्षात. नाही तर कधीच होत नाही. तर मग कधीच होत नाही तर कशाला दूर करायचा प्रयत्न करा? राहणारच आहे की नाही. निरर्थक प्रयत्न तरी कशा करता करा. त्याच्यासाठी घरादाराचा त्याग करा. आणि फार इतकं आता सप्ताहाचे दिवस असताना इथंच राहा, एवढं कशासाठी? जर दुःख जर टाळणारच नसेल तर काही कारण तरी आहे का त्याच्यामध्ये? आहे की नाही. याचा अर्थ नाश होतो. कशाने होतो? ब्रह्मज्ञानाने होतो. ब्रह्मज्ञाना वाचून मात्र होत नाही. आहे की नाही. मग आता राहायला काय हरकत नाही, प्रयत्न करायला हरकत नाही. कारण तेवढे 15 दिवस गेले तर आपले नुकसान होईल. आहे की नाही. एवढं जे काही आहे जर कदाचित न जाणू सप्ताहामध्ये काय मिळणार? फक्त दक्षिणा. आणि न जाणू जर इथं आपल्याला हे जर कळालं जीव ब्रह्माचं ऐक्य, कायमचं निहाल हो. आहे की नाही. जन्माजन्माचं निहाल हो. का पुन्हा जन्मच नाही तर कशाला जन्माजन्माचं निहाल? आहे की नाही. जन्माचं काय? जन्माची काय नाही होणार? सिद्धीच होणार नाही ना भजने महाराज. जन्माची काय होणार नाही? सिद्धीच होणार नाही. मागच्या का पुढच्या? मग आता काय करायला हरकत नाही. म्हणजे ह्या जे शरीर आहे, बुद्धी आहे, या बुद्धीचा नाश होतो. पण कधी होतो? ब्रह्म ज्ञानानंतर. पण जोपर्यंत ब्रह्मज्ञान होणार नाही तोपर्यंत काही साधन आहे का दुसरं नाशाचं तिच्या? नान्य हा पंथा. दुसरा कोणताच मार्ग नाही. बरोबर ना. हा
हा. नाही होत ना, तिथं तिथं नाही ना होत. हा, ती ज्या उपाधीचा स्वीकार केला ना त्यामध्ये त्यांनी असले जरी ती बुद्धी असली तरी तिच्या ठिकाणी ती ज्या योनीचा तिनं आश्रय केलेला आहे त्याप्रमाणे धर्म तिच्या ठिकाणी दिसून येतात. नाथ महाराजांनी उदाहरण दिले आरशाचं. ते काय आरसे वेगवेगळे असतात ना आरसे महालामध्ये. एक तिथं गेला की त्याचा चेहरा एकच असतो पण तो किती दिसायला लागतो स्थूल. त्यालाच हसायला लागतं की मी किती जाड, मी किती उंच, मी किती असं दिसतं. आहे तो कुठं त्याच्या ठिकाणी जसा आहे तसाच आहे. तसं ती ज्या ज्या उपाधी शरीराला लागेल त्या सूक्ष्म शरीराला ज्या ज्या प्रकारच्या स्थूल शरीराचा उपाधी येईल त्यानुरूप त्याच्या ठिकाणी त्याची अभिव्यक्ती होते. दुसरं काही ना. हा. शरीर जसं मिळालं तसं. तुम्ही जर म्हणले की बैलाच्या जन्मात ब्रह्मज्ञान व्हायला काय हरकत आहे तर नाही योग्यता त्याच्यामध्ये. असं आहे की नाही. सूक्ष्म शरीर तर तेच आहे ना, त्याचाच प्रवेश झाला ना. पण त्या ठिकाणी तशी ती जी उपाधी आहे ना, उपाधी त्याला त्या अशा प्रकारची आहे का त्याच्यामध्ये विशेष योग्यता नाही त्याच्या ठिकाणी. ती योग्यता कशामुळं नाही, त्या उपाधीमुळे त्याला योग्यता नाही. म्हणून ही योग्यता कुठे आहे, फक्त मनुष्य शरीरामध्येच आहे. आपल्या संत वाङ्मयात तर असं बऱ्याच ठिकाणी दिसून येतं का देव शरीरात देखील ही योग्यता नाही. ब्रह्मसूत्रामध्ये देव शरीरांना होता असं लिहिलेलं आहे. पण आपले तुकाराम महाराज म्हणतात की काय स्वगृगीच्या अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा नारायण नामे होऊ जीवनमुक्त कीर्तनी अनंत गाऊ गीती. किंवा काय यह लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहि धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो. कारण आयुष्याच्या या साधने, आयुष्याच्या म्हणजे कोणत्याही देहातल्या आयुष्याच्या नाही, मनुष्य देहाच्या आहे ना, मनुष्य आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणी कृपावलोकने दिदला असे. कोणत्या युनीला हा मनुष्य देहाचे ज्ञानी सच्चिदानंद पदवी घेणे. इतर देहामध्ये हे सच्चिदानंद स्वरूपाचं ज्ञान होत नाही. तेव्हा तिथं मी तर म्हणतो हो का न हो तिथं आपलं ह्या देहात करून घ्यावं आहे की नाही. हा, आणि जर आपण म्हणलं इथं असून करून घेतलं नाही तर बैलाच्या देहात होणार आहे याची काय गॅरंटी आहे की नाही. तेव्हा पुढं टाकूच नाही. काय मनसी जाऊनी काय निश्चित होनी निश्चिंता भजन करू आहे की नाही. आयसा न म्हणे काय तो अभंग, काय अभंग. हा नाही, नाही दुसरं सुरुवात परत न करी आईशी मात. मनसे म्हणजे माझं संचित जेव्हा उदयाला येईल आणि त्यावेळेला मी मुक्त होईल साधना करील असं म्हणू नको. न करी आईशी मात म्हणून होऊनी निश्चिंता मग जाऊ एकांता आणि मग भजन करू आहे की नाही. आता सध्या जाऊ द्या, जरा सगळं झाल्यावर मी रिटायर वगैरे झाल्यावर मग निश्चिंत होईल आणि मग भजन करू. आयसे न म्हणेन आयसे न करी असं म्हणून नको असं म्हण. हा, सायास केल्या वाचून ते नाही भविष्यावरी काही घालू नये नंतर करू असं म्हणायचं नाही. ते काय आत्ताच आहे की नाही. यह एव शक्नोती आहे व यह सोडू याच ठिकाणी म्हणजे याच जन्मात म्हणजे कधी आता. हा, आज म्हणजे आता म्हणजे या क्षणी आहे की नाही. असं बुद्धीमध्ये अनंत जन्माच्या पापपुण्याचे संस्कार आहेत. त्या संस्कारानुरूप नवीन उत्पन्न होणाऱ्या वासना. आता काय असतं, वासना म्हणजे कधी अगोदर त्या आपल्या गुप्त रूपाने राहतात वासना आणि त्याला अनुकूल असा विषय आला की मग त्या वासना काय होतात, उद्भूत होतात. मग इंद्रियाद्वारा त्या पदार्थाकडे प्रवृत्ती होते. पण प्रवृत्ती होण्याच्या अगोदर ते कुठेतरी होतेच ना गुप्त रूपात म्हणजे काय, बुद्धिस्थ वासना रूपात त्या होत्या. मग ती सुख दुःखे गमनागमन हे सर्व बुद्धीचे ठिकाणी असून बुद्धी संबंधाने चिदाभास आपल्या ठिकाणी धारण करतो. मग हे सर्व बुद्धीचे धर्म तर चिदाभास का, चिदाभास बुद्धीत आहे ना. मग बुद्धीचा संबंध केल्यामुळे ते धर्म बुद्धीचे धर्म तो काय म्हणतो, माझे धर्म आहे असं तो चिदाभास म्हणतो. कशामुळे म्हणतो, त्यांनी संबंध केला म्हणून आहे की नाही. त्यांनी संबंध कोणाचा करायला पाहिजे, तो वास्तविक चैतन्याचा संबंध करायला, कुटस्थाचा करायला पाहिजे होता. पण त्यांनी संबंध कोणाचा केला याचा. त्यांनी आपलं जसं आई वडिलांची संपत्ती आहे की नाही, आई आणि वडील
यांचं भांडण झालं, त्यामुळं आई कुठं राहायला लागली, मामाच्या गावी, आणि तो मुलगा आई बरोबर राहत होता. मग आता वडील त्याला काय म्हणतात की तू जर माझ्याकडे आला तर तुला काय देईल, हे सर्व संपत्ती देईल, नसलं तर आई मजुरी करते, तू मजुरी करून पोट भरून खा, आहे की नाही, नाहीतर तू काय कर माझ्याकडे, आहे की नाही. तसा हा जो चिदाभास आहे तो चैतन्याचा, आणि त्याने तो पडलाय कुठं, बुद्धीत, आणि संबंध नाही नाही आईला सोडून मी राहणार नाही, मर तसाच मग, आहे की नाही. वडिलांची एवढी मोठी सत्ता संपत्ती आहे, सच्चिदानंद स्वरूप नाही हे तर राहा तिथंच, स्वामी महाराज म्हणायचे. मग याप्रमाणे त्याला दारिद्र्य कशामुळे आलं, तर बुद्धीचा संबंध धरला म्हणून. त्या मुलाला दारिद्र्याचं दुःख का भोगावं लागतं, आईचा मी आहे असं म्हणतो, ऐके नाही, वडिलांचा मी म्हण की संपला, ऐके नाही, मी चैतन्य स्वरूप आहे असं म्हण. कुटस्थ चैतन्य तर सर्व अवस्थेत सर्व विकाराहून रहित असूनही आभासाच्या भ्रांतीने ते विकार कुटस्थाच्या ठिकाणी प्रतीत होतात. बरं, हा पडलेला आभास बुद्धीमध्ये पडला आणि बुद्धीचे धर्म हे स्वतःचे नसताना आपल्या ठिकाणी म्हणायचं, परंतु याचा भ्रमाची मर्यादा कुठे गेली माहितीये का, ज्या कुटस्थाचा काहीच संबंध नाही त्याच्यावर लावतो, हे आत्म्याचे धर्म आहे आणि माझे धर्म आहे, म्हणजे कुटस्थ रूपाने मी असणारा माझे नाहीत, काय कोणाचे धर्म आहे, बुद्धीचे आहेत, परंतु बुद्धीमध्ये पडलेल्या आभासाने तिचा संबंध केल्यामुळं या आभासाच्या ठिकाणी म्हणावं, त्यांनी म्हणावं ना, मी हा बुद्धीचा संबंध केल्यामुळं ह्या आभास रूपाने असणाऱ्या माझ्या ठिकाणी हे धर्म दिसतात, आहे की नाही, वास्तविक मी कुटस्थाचा आहे असं म्हणावं ना, आणि कुटस्थ निर्विकार आहे. त्याच्याऐवजी तो तर काय करतो, हे धर्म बुद्धीचे तर म्हणतच नाही, पण हे धर्म माझे म्हणजे चिदाभास रूप जो आभास रूप अहम आहे ते आभासिक अहमचे आहेत असं सुद्धा नाही म्हणत. तो खरा असणारा नित्य जो कुटस्थ आहे ना, त्या कुटस्थाचेच हे धर्म आहे असं आभास म्हणतो. ते सत्य आहे का, ती पण भ्रांतीच आहे. ते भ्रांतीने ते कोणाच्या माथी मारतो, कुठं. वास्तविक काही लोक म्हणतात ना, तुझ्या पुरतं पहा, माझ्यावर कशाला घालतो, आहे की नाही. तसं त्या चिदाभासाने काय म्हणावं, माझे आहेत म्हणावं, पण तो म्हणतो माझे पण नाही, हे कोणाचे, मी म्हणजे काय आहे, जो कुटस्थ असंग निर्विकार आहे त्याचेच हे धर्म आहेत असं म्हणतो. कुटस्थ चैतन्य तर सर्वावस्थेत सर्व विकाराहून रहित असूनही आभासाच्या भ्रांतीने ते विकार कुटस्थाच्या ठिकाणी प्रतीत होतात असो. आणि तो म्हणतो आत्मा बद्ध झाला आणि आत्मा मुक्त झाला. जो नित्यमुक्त असणारा आत्मा किंवा बद्ध मुक्तीच्या अतीत असणारा आत्मा त्याच्या ठिकाणी बंधाचा भ्रम करतो, आणि नंतर कशाचा भ्रम करतो, मुक्तीचा भ्रम करतो. सगळा काय आहे, भ्रमच आहे का, सगळं ब्रह्मच आहे. दोन्हीवर वा, सगळा भ्रमच आहे हे जर कळलं तर सगळं काय होतं, ब्रह्मच होतं, आहे की नाही. सगळा भ्रम हे कळलं नाही तर सगळं ब्रह्म हे सुद्धा कधी कळणार नाही, कारण आद्यस्थ पदार्थच अधिष्ठान रूप होतो, आहे की नाही. आद्यस्थ पदार्थाची निवृत्तीच अधिष्ठान रूप असते. सर्वम नास्ती, सर्वम नास्ती किंतु ब्रह्म अस्ति, ब्रह्म एव अस्ति, न अन्यत विद्यते. काय बरोबर आहे ना. सर्वम ना संज्ञ एकश्चित अपि पदार्थ नास्ति, सर्व नावाचा कोणताच पदार्थ नाही या ठिकाणी. मग आहे काय, तर सर्वम ब्रह्म असती. ज्याला तुम्ही सर्व म्हणता त्याला आम्ही काय म्हणतो, ब्रह्म म्हणतो. सर्व वेगळं ब्रह्म वेगळं नाही. तुम्ही ज्याला सर्व म्हणता त्याला आम्ही काय म्हणतो, ब्रह्म म्हणतो. तुका म्हणे तूच खरा, येर वावगा पसार. तू ब्रह्म म्हणजे तू शब्दाचा अर्थ सर्वम नास्ती संस्कृत आहे ना, तू शब्दाचा अर्थ परंतु घ्यायचा, तू शब्दाचा अर्थ त्वम नाही घ्यायचा, असं नाही करायचं. आलं ना लक्षात. ते तोम म्हणले ते तुम्हाला, ते तर तुम्ही ऐकायला नाही, ते दररोज सांगतात तत्वमाशी, पण तुम्हाला तोम शब्दाचा अर्थ कळला म्हणून तू शब्दाचा परंतु अर्थ नाही, असं काही मनावर घेऊ नका. कुटस्थ चैतन्य तर सर्व अवस्थेत सर्व विकाराहून रहित असूनही आभासाच्या भ्रांतीने विकार कुटस्थाच्या ठिकाणी प्रतीत होतात. परंतु विकार कुटस्थाचे कोणाला होती भ्रांती, आभासाला.
आणि ते विकार बुद्धीचे विकार कोणाच्या माथी मारतो? तो कुटस्थाच्या माथी मारतो, कुटस्थाच्या ठिकाणी प्रतीत होतात. असो, ते म्हणतात हे राहू द्या. याप्रमाणे महावाक्याच्या विचारास उपयोग व्हावा म्हणून जीवचैतन्याच्या लक्षणात संसार धर्म वास्तविक कोणाचे याचा विचार सांगितला. आता हे कशासाठी विचार सांगितला एवढा? हे बुद्धीचे नाहीत, हे आभासाचे नाहीत, हे कुटस्थाचे नाहीत. बुद्धीचा संबंध करून आभासाने संबंध केल्यामुळं हे आभासाला आपल्या ठिकाणी वाटतात. इतकंच नाही तर त्याला कोणाचे वाटतात? कुटस्थाचे आहेत असं वाटतं. हा सगळा विचार कशासाठी केला असा प्रश्न येतोच की नाही? हे कशासाठी विचार केला? काही काम नसलेले लोक जेव्हा एकत्र येतात, बरं आहे की नाही, जेव्हा हे तर नाहीच नाही, म्हणजे बाकीचा व्यवहार तर करत नाहीच नाही काय, पण निदान पाडव्याच्या काळामध्ये सप्ताहाकडे सुद्धा लक्ष देत नाही, आहे की नाही? हे तर ते अशा लोकांना जे मोकळा वेळ असतो ते तो जो मोकळा वेळ आहे तो घालवण्यासाठी हा विचार केला. काहीतरी कालक्रमाला झाली पाहिजे, नाही तर डोकं फिरेल ना, नुसतं मोकळत राहिलं ते ह्या काळात. म्हणजे म्हणून तुम्ही जाताना उद्या त्याच्यासाठी हा विचार केला असं नाही, आहे की नाही? तर ते सांगतात की या ठिकाणी हा विचार करायचा पुढं आम्ही ठेवलेले, कारण पुढे जाऊन जीवाचं जेव्हा ब्रह्माचे ऐक्य करायचं तेव्हा हे जे संसार धर्म आहेत हे नेमके आहेत कोणाचे असं जर कळलं तर ते आत्म्याचे, कुटस्थाचे नाही. म्हणजे कुटस्थ एकदा वेगळा केला की त्या कुटस्थाचं, जसं ब्रह्म कसं आहे, ब्रह्मालाही संसार धर्म नाही आणि कुटस्थालाही संसार धर्म नाही, पण कुटस्थाला नाहीत, मग आहेत कोणाचे? ज्याचे असतील त्याच्या माथी मारले, मग कुटस्थात आणि ब्रह्माचं काय होईल? ऐक्य. हे पुढचं आमची दूरदृष्टी आहे की नाही? आणि दूरदृष्टीने आम्ही त्यावेळेला पुन्हा तुम्हाला सगळं सांगावंच लागेल. अगोदरच आम्ही काय करतो, तुमची जी बैठक आहे ती सगळी तयार करून ठेवू, म्हणजे पुढं फक्त तुमच्या मस्तकावर हात ठेवून तत्वमसी आई शिवानी एक वेळ पडता कानी अविद्या निद्रा गेली पळोनी तत्क्षणी जागिन्नला असं होईल, आहे की नाही? म्हणून सांगतात याप्रमाणे कारण आम्हाला पुढे जाऊन काय सांगायचे? तत्वमसी महावाक्य किंवा त्या तत्वमसी महावाक्याचा विचारात उपयोग व्हावा. मग विचार करता करता हे संसार धर्म बुद्धीचे आहेत, आत्म्याचे नाहीत असं कळलं. मग संसार धर्म विवर्जित असणाऱ्या आत्म्याचं काय करेल? ब्रह्माशी ऐक्य, नित्यसिद्ध असणारा ऐक्य ते सांगितलं तर त्याचा उपयोग होईल म्हणून सांगतात. याप्रमाणे महावाक्याचा विचारास उपयोग व्हावा म्हणून जीवचैतन्याच्या लक्षणात संसार धर्म वास्तविक कोणाचे आहेत याचा विचार सांगितला. शिष्य म्हणतो, महाराज आपण कुटस्थ बुद्धी आणि आभास हे तीन मिळून जीवाचे लक्षण केले, पण त्यात थोडा उणेपणा आहे असे वाटते. आता उद्या कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. आता एकदम महत्वाचा विषय, जर तुम्हाला बंद ठेवायचा असला पाठ तर सगळे विचार करून सांगा बंद ठेवा, मग बंद ठेवा. आणि चालू ठेवायचा असला तर मग नियमपूर्वक चांगलं चिंतन करून, एकदम महत्वाचा विषय असं. आणि बरेच वेळा खर्चायला वगैरे पैसे लागतात, म्हणून जर कोणाला कार्यक्रमाला जायचं असेल तर अवश्य जा. तर आपण